हॅलो विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन मराठी. मी राहुल सर, युअर मॅनेजमेंट एज्युकेटर. आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटवर एक्सपेक्टेड MCQ. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण आठवड्यातनं जो वीकेंड आहे सॅटर्डे, त्याच्यात MCQच्या प्रॅक्टिस करू आणि आठवड्यात ज्यांनी आपली कंटेंटमध्ये आपण जितका अभ्यास केला आहे कंटेंटच्या थ्रू, त्याची आपली रिव्हिजन होऊन जाईल. तर आज तुमच्यासाठी MCQ आणले आहे. जे लोक नवीन आहे ग्लोबल ऑनलाईन मराठीवर, त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करावा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन्सला सिलेक्ट करून घ्या. याच्या आधी मी तुम्हाला स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटवर 3 पार्ट्स दिले आहे, ज्याच्यात आपण पहिल्या पार्टमध्ये इंट्रोडक्शन केलं, दुसऱ्या पार्टमध्ये पोर्टफोलिओ अनालिसिसचे टूल्स केले आणि तिसऱ्या पार्टमध्ये GE9 सेल मॅट्रिक्स केला आहे. तर या तिन्ही व्हिडिओजच्या लिंक मी आज तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल आणि त्याच्या थ्रू हा सेशन पाहिल्यावर जर आपण त्याच्यातला एकही मिस केला असेल तर आपण तो पाहू, ते व्हिडिओज परत पाहू शकता ॲज अ रिव्हिजन, किंवा जर आपल्या मिस झाले असेल तर. ठीक आहे, चला सुरू करण्याआधी तुमच्यासाठी एक महत्त्वाची सूचना की MS सेट 2022च्या तयाऱ्या आमच्या ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर ऑलरेडी सुरू झाल्या आहे. त्याच्यासाठी तुम्ही आमचा ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करा, ज्याच्यात आपल्याला भरपूर सुविधा उपलब्ध राहतील प्रिपरेशनच्या रिगार्डिंग. आणि जर तुम्ही पेपर 2चा कोर्स घेतात तर त्याच्यात तुम्हाला पूर्ण 10 सिलेबस, फुल सिलेबसचे नोट्स भेटतील 10 युनिटचे, आणि प्लस 10 मॉक टेस्ट भेटतील, ज्याच्यात 1000 MCQ राहतील, तेही एक्झाम लेवलचे, आणि PYQ उपलब्ध राहतील 2015 ते 2020 पर्यंतचे, आणि फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स उपलब्ध राहतील. प्लस हे जर तुम्ही घेता तर याच्यासोबत तुम्हाला पेपर 1 जो आहे, पेपर 1 तो पूर्णपणे फ्री भेटेल, ज्याच्यात आपल्याकडे आहे 50 मॉक टेस्ट, फुल सिलेबसचे नोट्स, व्हिडिओ लेक्चर आणि प्रॅक्टिस MCQ आणि PYQच्या PDFs. बॅचला जॉईन करण्यासाठी खाली दिलेल्या नंबरला व्हॉट्सअपच्या माध्यमातून कॉन्टॅक्ट करावे. ओके, चला आज आपला जो लेक्चर कव्हरेज आहे तो हेच आहे, वीकेंड कव्हरेज बाय एक्सपेक्टेड MCQ ऑन स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट. ठीक आहे, तर चला आपण एक्साइटेड असाल लेक्चरला MCQs करण्यासाठी, तर चला सुरू करू. क्वेश्चन नंबर 1, डॉग सिम्बल इन BCG मॅट्रिक्स स्टँड्स फॉर. म्हणजे जो डॉग असतो BCG मॅट्रिक्स मध्ये, काल तुम्हाला खूप डिटेलमध्ये सांगितलं होतं, तर अजून 24 तासही व्हायचे आहे याला, तर चुकवू नका म्हणून. आणि नाही आलं तरी टेन्शन नाही घ्यायचं, मी आहे इथे समजावून देईल तुम्हाला. पण ते व्हिडिओज आपण परत एकदा रिफर करून घ्यावे, खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे. ऑप्शन ए ग्रोथ, ऑप्शन बी मॅच्युरिटी, ऑप्शन सी इंट्रोडक्शन आणि ऑप्शन डी डिक्लाइन. तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी डिक्लाइन. कारण काय होतं की डॉग जो असतो तो बेसिकली काय रिप्रेझेंट करतो, ही रिप्रेझेंट द लॉसेस. आणि लॉसेसचा अर्थ काय, की जी आपली आपली जी SBU आहे, स्ट्रॅटेजिक बिझनेस युनिट, तर ती काय आहे, डिक्लाइन पोझिशन मध्ये आहे. सो डॉग जे आहे इट रिप्रेझेंट द डिक्लाइन. आता हे मॅट्रिक्स मी कालच 3 वेळा समजवल्यावर आता तुम्हाला परत एकदा शॉर्टमध्ये सांगतो की BCG मॅट्रिक्स जो असतो तो त्याच्यात 4 क्वाड्रंट्स असतात, स्टार, क्वेश्चन मार्क, हे आपलं डॉग आणि कॅश काऊ. ठीक आहे, आणि हे 2 पॅरामीटर्स ठरवले जातात, एक इंडस्ट्री ग्रोथ रेट आणि दुसरा मार्केट शेअर. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहू आता, की द टॉपिक डॅश डील्स विथ द डिसिजन विथ सिलेक्ट फ्रॉम अमॉंग द अल्टरनेटिव्स अँड स्ट्रॅटेजीज विच विल बेस्ट मीट द एंटरप्राइज ऑब्जेक्टिव्ह. म्हणजे एंटरप्राइजच्या ऑब्जेक्टिव्हला व्यवस्थित भेट करायला जे आपण डिसिजन घेतो त्याला आपण काय म्हणतो, म्हणजे त्या डिसिजनला काय म्हणतो, त्या चॉईसला पर्टिक्युलर काय म्हणतो. आता आपल्याला ऑप्शन्स आहे, ए ऑर्गनायझेशनल चॉईस, बी स्ट्रॅटेजिक चॉईस, सी स्ट्रॅटेजिक डिसिजन आणि ऑप्शन डी डिसिजन मेकिंग. तर आपलं करेक्ट आन्सर आहे स्ट्रॅटेजिक चॉईस. स्ट्रॅटेजिक चॉईस ऑप्शन बी इज राईट. कारण काय होतं की ऑर्गनायझेशनल चॉईस ऑप्शन ए तर तुमचा कुठल्याही हलतीत होऊ नाही शकत. ठीक आहे, कारण काय आहे की इथे काही ऑर्गनायझेशनल चॉईस नावाची काही गोष्टच नाहीये, म्हणजे इट इज जस्ट गिवन. म्हणजे
आता दुसरा आहे ऑप्शन डी, तर तोही गेला. कारण काय की डिसिजन मेकिंग म्हटलं, इथे काही म्हटलंय का की द प्रोसेस विच डील्स विथ द चुजिंग ऑफ द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह इज कॉल्ड, असा डॅश असा काही प्रश्न विचारलाय का? नाही ना. तर डी ही तुमचा गेला. आता कन्फ्युजन आपल्याला होईल बी आणि सी मध्ये. कारण इथे जे आहे की यांनी काय विचारलं की टॉपिकला काय म्हणतात. जर प्रोसेसला काय म्हटलं असतं ऑल्टरनेटिव्ह आणि स्ट्रॅटेजीला निवडण्याचं, तर त्याला आपण मार्क केलं असतं स्ट्रॅटेजिक डिसिजन. पण इथे काय आहे, आपल्याला टॉपिक बद्दल विचारलंय ना, तर म्हणून थोडीशी वर्डिंग मध्ये फरक आहे. त्याच्यामुळे द आन्सर इज ऑप्शन नंबर बी, स्ट्रॅटेजिक चॉईस. ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर 3 पाहून घेऊ आपण. आयडेंटिफाय द इनकरेक्ट, शब्दावर लक्ष द्या, इनकरेक्ट मॅच म्हटलं आहे. ओके. तर ऑप्शन ए आहे बीसीजी, बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप. ऑप्शन बी स्वॉट एनालिसिस, स्ट्रेंथ, वीकनेस, अपॉर्च्युनिटी, थ्रेट. मग जी जनरल इलेक्ट्रिक आणि डी व्रायो, व्हॅल्युएबल, रेअर, इमिटेबल आणि ऑर्गॅनिझम. ठीक आहे. आपल्याला काल पार्ट 3 मध्ये समजवता समजवता याचा फुल फॉर्म सांगितला होता मी. तसं आपण याला सोमवारी डिटेलमध्ये डिस्कस करू. तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, दॅट इज इनकरेक्ट. कारण कसं आहे, व्हॅल्युएबल, ठीक आहे, रेअर इथपर्यंत तर याला बरोबर लक्षात होतं. पण इथे यांनी काय केलं, इथे पाहिजे इमिटेबल, म्हणजे आपल्या रिसोर्सेसला कोणाला कॉपी करता यायला नको. ठीक आहे. इमिटेबल आणि ऑर्गॅनिझम म्हटलंय ना, तर हे ऑर्गनाइज्ड पाहिजे. म्हणजे तो काही जीव नाहीये की त्याला ऑर्गनाइज्ड ऑर्गॅनिझम म्हटलं गेलंय. दॅट इज अ फ्रेमवर्क, सो इट विल बी ऑर्गनाइज्ड, म्हणजे व्यवस्थित असले पाहिजे. तर आपला फुल फॉर्म काय आहे, व्हॅल्युएबल, रेअर, इनइमिटेबल आणि ऑर्गनाइज्ड. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहू आता. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर नॉट करेक्ट. ठीक आहे. नॉट करेक्ट सांगायचं आहे आपल्याला, लक्ष ठेवायचं. तर आपल्याकडे ऑप्शन ए आहे की द बिझनेस डेफिनेशन इज नॉट इन्क्लुडेड इन द स्ट्रॅटेजिक इंटेंट. ठीक आहे. ऑप्शन बी आहे एसबीयूज रिप्रेझेंट द वर्किंग एरियाज ऑफ एनी कंपनीज. ठीक आहे. मग ऑप्शन सी आहे इन केस ऑफ स्टार द मार्केट शेअर इज बोथ लो अँड हाय. आणि ऑप्शन डी आहे स्वॉट इज अ एन्व्हायरमेंटल स्कॅनिंग टेक्निक. आय होप आपल्याला जमलं असेल. ऑप्शन ए जो आहे दॅट इज इनकरेक्ट आणि सी इज ऑल्सो इनकरेक्ट, म्हणजे ऑप्शन 2 इज द करेक्ट आन्सर. कारण कसं आहे की इथे काय म्हटलंय, थोडस जर स्टेटमेंटला आपण लक्ष देऊन वाचल तर बिझनेस डेफिनेशन इज नॉट. आपण तुम्हाला निमॉनिकी सांगितलं होतं मी, व्ही एम बोसा, व्ही एम बोसा सांगितलं होतं ना. विजन, मिशन, बिझनेस डेफिनेशन, ऑब्जेक्टिव्ह, स्ट्रॅटेजीज आणि ऍक्शन. दीज आर द इम्प्लिमेंट इन्ग्रेडियंट्स ऑफ स्ट्रॅटेजिक इंटेंट. ठीक आहे. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं की बिझनेस डेफिनेशन यांनी काय म्हटलंय की नाहीये. अरे भाई आहे ना, मग कशाला टेन्शन देऊन राहिला आम्हाला. मग एसबीयूज रिप्रेझेंट द वर्किंग एरियाज ऑफ एनी कंपनी. एसबीयू जे आपण काल आपल्याला एक डायग्राम बनवून दाखवला होता मी असा व्हिडिओमध्ये. तर हे काय आहे, जे छोटे जे सर्कल केलेले आहे, दॅट दीज आर द व्हेरियस टाइप्स ऑफ बिझनेस, म्हणजे स्ट्रॅटेजिक बिझनेस युनिट्स. ठीक आहे. आता स्टेटमेंट सी पाहू आपण. इन केस ऑफ स्टार द मार्केट शेअर इज बोथ लो अँड हाय. कालचा व्हिडिओ जर आपण पाहिला आहे तर ही लाईन आपल्याला पटकन ओळखता आली असेल की स्टार जो आहे तो कधीही लो नसतो. स्टार इज ऑलवेज हाय. ठीक आहे. आणि ऑप्शन डी इज राईट. ऑप्शन डी आहे स्वॉट एन्व्हायरमेंटल स्कॅनिंग टेक्निक आहे. तर हो बरोबर आहे. ठीक आहे. आपला जे चुकीचं विचारलंय ना, नॉट करेक्ट, सगळ्यात मोठी चूक इथेच होते की आपण करेक्ट पाहतो किंवा नॉट करेक्ट, या इनकरेक्ट यालाच पाहण्यात इथेच आपला प्रश्न चुकतो, ज्याच्यामुळे आपला नंबर जातो. आणि हे नॉट वर तर खास करून खूप लक्ष ठेवावं लागतं. कारण
ही एक इकलौती हिंट असते की जर आपल्याला कन्सेप्ट माहिती आहे तर सगळ्यात लवकर आपल्याला उत्तर डिटेक्ट करता येईल. सो ऑप्शन 2 बोथ ए अँड सी आर करेक्ट. आता क्वेश्चन नंबर 5 पाहू. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट इन्क्लुडेड इन द कंपोनेंट्स ऑफ स्ट्रॅटेजिक इंटेंट. घ्या, तुम्हाला आता मागच्या प्रश्नाचं उत्तर इथे भेटून जाईल. ठीक आहे, की स्ट्रॅटेजिक इंटेंट मध्ये काय येत नाही. तर ऑब्जेक्टिव्ह, गोल्स, बिझनेस डेफिनेशन, विजन आणि नन ऑफ द अबव. आता 1 मिनिटाचाही फरक नाहीये तर याला चुकवायचं नाही. ठीक आहे, तर आपला करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ई, नन ऑफ द अबव. कारण स्ट्रॅटेजिक इंटेंट जो असतो त्याच्यात हे सगळेच एलिमेंट असतात. विजन, मिशन, बिझनेस डेफिनेशन, गोल्स, ऑब्जेक्टिव्ह, स्ट्रॅटेजीज आणि ऍक्शन. ठीक आहे, चला आता क्वेश्चन 6. An organization that is capable of outperforming its competitors over the long period of time has A. Sustainable competitive advantage, B. Competitive advantage, C. Competency आणि D. Sustainable competency. म्हणजे काय विचारलंय की एक ऑर्गनायझेशन आहे तो त्याच्या कॉम्पिटिटरला खूप लांब वेळेपासून त्यांच्यावर होल्ड बनवून बसलाय, म्हणजे त्यांच्याशी पुढे आहे. तर याला काय म्हणू आपण? तर याला आपण म्हणू सस्टेनेबल कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेज. ऑप्शन ए, सस्टेनेबल कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेज इज करेक्ट. कारण आता इथे हे दोन तर काही कामाचे नाहीये. कारण हे कॉम्पिटन्सी म्हणजे काय की तुमच्यात खास काय आहे, आणि कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेज म्हणजे काय की तुमच्यात जे खास आहे ते तुमच्या कॉम्पिटिटर पेक्षा तुम्ही किती चांगल्या पद्धतीने त्याचा वापर करून राहिले. ठीक आहे, तर हे दोन तर आपले सी आणि डी तर असेच गेले होते. आता तुम्हाला कन्फ्युजन झालं असेल ए आणि बी मध्ये. ठीक आहे, तर ए आणि बी मध्ये कन्फ्युजन होणं साहजिक आहे, कारण दोन्हीकडे एकच शब्द दिलाय कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेज. पण इथे आपल्याला क्वेश्चन मध्ये हिंट आहे की लॉंग पिरियड ऑफ टाइम मुळे सस्टेनेबल कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेज, दिस इज द राईट आन्सर. ओके, क्वेश्चन नंबर 7 पाहू आता. विच ऑफ द फॉलोइंग मॅट्रिक्स वॉज पब्लिश्ड इन द हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यू. काल याच्यावर मीच प्रश्न फ्रेम करून दिला होता आणि आज तोच विचारला गेला आहे. पण सावधानी राहा, याला चुकवू नका. ओके, ऑप्शन ए प्रोडक्ट मार्केट एक्सपान्शन ग्रीड, ऑप्शन बी जी नाइन्सेल मॅट्रिक्स, ऑप्शन सी बीसीजी मॅट्रिक्स आणि ऑप्शन डी नन ऑफ द अबव. तर ऑप्शन बी आणि सी तर तुमचा पूर्णपणे इनकरेक्ट आहे. आणि जर कोणी विचार केला असेल की बाबा रे आपण नन ऑफ द अबव राहील, कारण इथे अनसॉफ्ट मॅट्रिक्सचं नाव तर दिसूनच नाही राहिलं. तर अरे मित्रांनो, की जे प्रोडक्ट मार्केट एक्सपान्शन ग्रीड आहे त्यालाच अनसॉफ्ट मॅट्रिक्स म्हटल्या जातो. ठीक आहे, त्यालाच अनसॉफ्ट मॅट्रिक्स म्हटल्या जातो. म्हणून असं कन्फ्युज व्हायचं नाही, कधी कधी नाव बदलूनही आपल्याला प्रश्न विचारला जातो. ठीक आहे, तर ऑप्शन ए इज राईट, कारण अनसॉफ्ट मॅट्रिक्स अँड प्रोडक्ट मार्केट एक्सपान्शन ग्रीड आर द सेम. काल जिथे तुम्हाला अनसॉफ्ट मॅट्रिक्स आपण सुरू केला होता सेकंड लेक्चर मध्ये, त्याच्यात तुम्हाला स्लाइडवरच दाखवलं होतं मी की अनसॉफ्ट मॅट्रिक्स आणि प्रोडक्ट मार्केट एक्सपान्शन ग्रीड, आणि हे दिलं कोणी कोणी होतं, एच आयगर अनसॉफ्ट. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. आता आपला नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. क्वेश्चन नंबर 8, मॅच द कॉलम आहे. खूप सिंपल आहे, इथेही अनसॉफ्ट मॅट्रिक्सचा जिकर झाला आहे, तर याला चुकवू नका आणि टेन्शन घ्यायचं नाही. 1 किंवा 2 ला आपण जर ट्राय केलं तर तुमचं उत्तर निघून जाईल. ऑप्शन ए आपल्याकडे कॉलम ए मध्ये आहे अनसॉफ्ट मॅट्रिक्स, बीसीजी मॅट्रिक्स, विजन आणि जी नाइन्सेल मॅट्रिक्स. मग ऑप्शन कॉलम बी मध्ये आहे स्ट्रॅटेजिक इंटेंट, मॅकेन्से अँड कंपनी, ऑप्शन प्रॉब्लेम चाइल्ड आणि डी डायव्हर्सिफिकेशन. तर इथे आपला करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, डी सी ए बी. आता कसं मी सांगतो तुम्हाला, जो अनसॉफ्ट मॅट्रिक्स आहे, आता आपल्याला काही नाही आला ना, तर सगळ्यात
चांगलं हे आहे अनसॉफ्ट मॅट्रिक्स उदाहरण. अनसॉफ्ट मॅट्रिक्स मध्ये काय आहे की डायव्हर्सिफिकेशन असतं क्वाड्रंट, हे आपल्याला माहिती आहे, म्हणजे ए याच्यासोबत चालला जाईल अनसॉफ्ट मॅट्रिक्स. तर आता आपल्याला काय पाहायचंय की ए बी सी डी हे जे 4 ऑप्शन आहे आपल्याकडे, याच्यात ए कुठे नाहीये. तर ऑप्शन ए तर तुमचा गेला, कारण इथे काय आहे डी आहे. सो ऑप्शन ए इज कॅन्सल. मग ऑप्शन बी काय आहे, ए आहे इथे. चला एकदा विचार करू याच्यावर. ऑप्शन सी काय आहे, तोही ए आहे. आणि ऑप्शन डी काय आहे, तो बी दिला आहे, पहिल्याचा बी, पण म्हणजे हेही गेला. तर आता सी आणि बी आणि सी मधनं आपल्याला फायनल करायचं. ठीक आहे, आता आपण पहिला पाहिला, आता आपण दुसरा पाहू. बीसीजी मॅट्रिक्स. बीसीजी मॅट्रिक्स कशाशी रिलेट होईल, दॅट इज प्रॉब्लेम चाइल्ड. प्रॉब्लेम चाइल्ड आला. आता इथेच तुमचं उत्तर निघून गेलं. ऑप्शन नंबर सी, ऑप्शन नंबर ए. कारण सी पहा, बीच्या लाईनीत जर 2 च्या लाईनीत जर आपण सी पाहिला, तर सी हा 2 जागी आहे. डी बी सी, म्हणजे इथे तुमचा बी आणि डी कॅन्सल झाला. ठीक आहे, सॉरी, बी आणि सी कॅन्सल झाला. तर आपला जो आन्सर आहे दॅट विल बी ए. कारण ए ला जर तुम्ही मॅच केलं विजन स्ट्रॅटेजिक इंटेंटचा कंपोनेंट, तर याच्यात तो कुठेच नाही आहे. देर इज नो प्लेस फॉर इट. तर ऑप्शन पॉइंट सी वरून जर बनवला आपला, तर पहिलेच आन्सर आपला निघून येईल डी सी ए डी. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. Which of the following quadrant does not exist in the product market expansion grid? Option A, market segmentation. Option B, product development. Option C, penetration. आणि ऑप्शन डी, डायव्हर्सिफिकेशन. व्हेरी सिंपल क्वेश्चन. तर आपला क्वेश्चन आन्सर आहे मार्केट सेगमेंटेशन. काय असतं मार्केट सेगमेंटेशनच्या जागी, मार्केट डेव्हलपमेंट. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पाहू आता. एक्सपांड द टर्म ई टॉप. ई टॉपला आपल्याला एक्सपांड करायचं आहे, म्हणजे करेक्ट फुल फॉर्म काय आहे ते सांगायचं. एन्व्हायरमेंटल थ्रेट अपोजिट प्रोफाईल, एन्व्हायरमेंटल थ्रोट अपॉर्च्युनिटी प्रोफाईल, एन्व्हायरमेंटल थ्रेट अपॉर्च्युनिटी प्रोफाईल आणि एन्व्हायरमेंट थ्रेट अपॉर्च्युनिटी प्रोव्हायडर. तर आपला करेक्ट आन्सर आहे बी सी डी, सॉरी बी ए डी. हे तिन्ही ऑप्शन चुकीचे आहे. सी, ऑप्शन सी इज द राईट आन्सर. एन्व्हायरमेंटल थ्रेट अपॉर्च्युनिटी प्रोफाईल हे ईटॉपचं अगदी बरोबर फुल फॉर्म आहे. आणि व्हॉट इज ईटॉप? ईटॉप इज अ एन्व्हायरमेंटल स्कॅनिंग टेक्निक. ओके, क्वेश्चन नंबर 11. ऑल ऑफ द फॉलोइंग आर स्टेप्स ऑफ स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट प्रोसेस एक्सेप्ट. म्हणजे कोणती नाहीये स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटची स्टेप, आपल्या प्रोसेसची स्टेप हे सांगायचं आहे. तर ऑप्शन ए आहे स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंटेशन. ऑप्शन बी एन्व्हायरमेंटल स्कॅनिंग. ऑप्शन सी स्ट्रॅटेजिक कंट्रोल. आणि ऑप्शन डी नन ऑफ द अबॉव. तर आपला ऑप्शन आहे, करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, नन ऑफ द अबॉव. कारण जेव्हा आपण स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटच्या फर्स्ट व्हिडिओमध्ये जेव्हा प्रोसेस डिस्कस केली होती, तेव्हा 2 साइड्स, 2 चार्ट्स दाखवले होते तुम्हाला. तर त्याच्यात काय होतं की एका याच्यात आपल्याला कंट्रोल हा लास्ट मध्ये दिला होता. सो हे ऑप्शन सी स्ट्रॅटेजिक कंट्रोल, आणि कंट्रोललाच इव्हॅल्युएशन ही म्हटलं जातं, हेही सांगितलं होतं. तर याच्यामुळे ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर. म्हणजे ऑल द ए बी सीज आर ऑप्शन स्टेप्स ऑफ स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट प्रोसेस. ओके, क्वेश्चन नंबर 12 पाहू आता. आयडेंटिफाय द इनकरेक्ट स्टेटमेंट, इनकरेक्ट पेअर. म्हणजे इनकरेक्ट पेअर कोणचा आहे हे सांगायचं आहे आपला. विजन, फ्युचर डेस्टिनी ऑफ द ऑर्गनायझेशन. मिशन, रिझन ऑफ एक्झिस्टन्स ऑफ अ कंपनी. गोल, कॉम्बिनेशन ऑफ मल्टिपल ऑब्जेक्टिव्ह. आणि स्ट्रॅटेजी कॅन बी अमेंडेड इझिली आफ्टर इम्प्लिमेंटेशन. जर आपण पहिला लेक्चर पाहिला आहे तर हे तर आपल्याला पटकन येईल. तर आपला ऑप्शन डी स्ट्रॅटेजी कॅन बी अमेंडेड इझिली आफ्टर इम्प्लिमेंटेशन हा आपला इनकरेक्ट आहे. कारण एकदा जर तुम्ही स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट केली तर त्याला चेंज करणं फारच डिफिकल्ट असतं. कारण स्ट्रॅटेजी काय आहे, बनवणंही हार्ड आहे आणि इम्प्लिमेंट करणं तर इझी आहे, पण त्याला चेंज करणं नंतर खूप हार्ड आहे. ठीक आहे,
सो आपला करेक्ट आन्सर आहे इनकरेक्ट पेअर म्हटल्या प्रमाणे ऑप्शन डी स्ट्रॅटेजी कॅन बी अमेंडेड आफ्टर इम्प्लिमेंटेशन. आता हे जर कॅन नॉट बी असतं मग हा पेअर बरोबर असतं. ठीक आहे, चला क्वेश्चन नंबर 13 पाहू. डॅश इज द असेसमेंट ऑफ एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स in terms of their being an opportunity or threat or significance of their impact. ठीक आहे, याच्यात काय म्हटलं आहे की ऑपॉर्च्युनिटीज आणि थ्रेटला कसं स्टडी केलं जातं आणि त्याचा सिग्निफिकन्स, त्यांचा प्रभाव कसा राहील हे कोण सांगतं आपल्याला. तर आपल्याकडे ऑप्शन ए आहे एन्व्हायरमेंटल अनालिसिस, ऑप्शन बी एन्व्हायरमेंटल स्कॅनिंग, ऑप्शन सी एन्व्हायरमेंट डायग्नोसिस आणि ऑप्शन डी एन्व्हायरमेंटल स्टडी. हे स्टडी आहे ऑप्शन डी जो आहे दॅट इज एन्व्हायरमेंटल स्टडी नॉट स्टडी. तर आपला करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी एन्व्हायरमेंटल स्कॅनिंग. हे मुद्दाम असे सेम वर्ड्स दिले गेले आहे कन्फ्यूज केल्यासाठी, पण आपल्या सिलेबस मध्ये प्रमाणे जो पाहिला आहे तो एन्व्हायरमेंटल स्कॅनिंग स्पेसिफिकली नाव मेन्शन केलं आहे. येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करू काय असतं आणि याच्या टेक्निक्स. तर एन्व्हायरमेंटल स्कॅनिंग इज द करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 14 पाहू. विच ऑफ द फॉलोइंग क्वाड्रंट रिप्रेझेंट द ग्रोथ स्टेज ऑफ PLC इन BCG मॅट्रिक्स. म्हणजे या चौघांपैकी कोणचा मॅट्रिक्स आहे जो काय करतो ग्रोथ स्टेजला रिप्रेझेंट करतो PLC मध्ये. तर आपल्या करेक्ट आन्सर आहे सॉरी आता आपले ऑप्शन्स आहे ऑप्शन ए डॉग, ऑप्शन बी कॅश काऊ, ऑप्शन सी प्रॉब्लेम चाइल्ड आणि ऑप्शन डी स्टार. तर आपला जो करेक्ट आन्सर आहे दॅट इज ऑप्शन डी करेक्ट दॅट इज स्टार. कारण स्टार काय असतं, स्टार मध्ये दोन्ही हाय असतं ना, मार्केट शेअरही हाय असतो आणि ग्रोथ रेटही हाय असतो. तर ते काय आहे की MS आणि GR म्हणजे मार्केट शेअर आणि ग्रोथ रेट. तर दोन्ही हाय असल्यामुळे हे काय सांगून राहिलं की हे ग्रोथ सांगून राहिलं आपल्याला. सो ग्रोथ हे कशाची स्टेज आहे, PLC ची स्टेज आहे, म्हणजे प्रोडक्ट लाईफ सायकल जे रेमंड वर्मनचं आहे त्याची स्टेज आहे. आता इथे एक छोटासा प्रश्न विचारतो तुम्हाला, BCG मॅट्रिक्स दिला कोणी होता? BCG मॅट्रिक्स कोणी दिला होता? ब्रूस हेंडरसननी दिला होता. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. आजचा लास्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्ट्रॅटेजी. ठीक आहे, विच द फॉलोइंग इज नॉट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्ट्रॅटेजी म्हणजे कोणची नाही आहे स्ट्रॅटेजीचं फीचर हे सांगायचं आहे. ऑप्शन ए ऑप्शन 1 स्ट्रॅटेजी इज नॉन फ्लेक्सिबल, ऑप्शन बी स्ट्रॅटेजी इन्व्हॉल्व्स बोथ लॉंग टर्म अँड शॉर्ट टर्म प्लॅनिंग, ऑप्शन सी स्ट्रॅटेजी डिटरमाइन प्रेझेंट कोर्स ऑफ ऍक्शन. हे ऑफ आहे, ऑप्शन डी मधला ऑफ आहे. ठीक आहे, इफ नाही आहे ऑफ आहे. आणि ऑप्शन डी ऑल ऑफ द अबव. तर याच्यात आपला करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी ऑल ऑफ द अबव. कारण सर्वेस जे फीचर्स आहे दॅट आर इनकरेक्ट. कारण स्ट्रॅटेजी जी आहे दॅट ऑप्शन ए प्रमाणे जर आपण गेलो तर स्ट्रॅटेजी जी आहे ती रिजिड असते. मग स्ट्रॅटेजी इन्व्हॉल्व्स बोथ लॉंग टर्म अँड शॉर्ट टर्म प्लॅनिंग. शॉर्ट टर्म साठी कोण असतो, आपण डिफरन्स जेव्हा पाहिला होता, शॉर्ट टर्म साठी असतो टॅक्टिक्स आणि लॉंग टर्म साठी कोण असतं, लॉंग टर्म साठी असते स्ट्रॅटेजी. ठीक आहे, म्हणजे ऑप्शन ए पण गेला आहे, बी पण गेला आहे आणि ऑप्शन सी काय म्हटलंय, स्ट्रॅटेजी डिटरमाइन प्रेझेंट कोर्स ऑफ ऍक्शन. हे काय होईल, सी प्रमाणे स्ट्रॅटेजी जी आहे ती काय करते, फ्युचर कोर्स ऑफ ऍक्शनला डिटरमाइन करते, फ्युचर कोर्स ऑफ ऍक्शन. तर सी ही गलत, म्हणजे आपला ऑप्शन करेक्ट आहे ऑप्शन नंबर डी ऑल ऑफ द अबव. याच्यासोबतच आजचा व्हिडिओ एंड करू. पुन्हा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ज्याच्यात आपण कन्सेप्ट डिस्कस करू. आय होप हा इनिशिएटिव्ह तुम्हाला आवडला असेल. वीकेंड MCQs ज्याच्यात आपण जितका अभ्यास केला आहे पूर्ण वीक मध्ये त्याचा रिव्हिजन होतं. ठीक आहे, चला थँक्यू.